तुम्हाला थांबवते कारण आपल्यासोबत अरविंद सावंतजी जोडले गेलेले आहेत। अरविंद सावंतजी, उद्धव ठाकरेंवर लवकरात लवकर कारवाई करा असं केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला सांगितलं। हॅलो, बोला अरविंद सावंतजी, बोला। हॅलो अरविंद सावंतजी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हो, केंद्रीय निवडणूक आयोगाकडून असे आदेश देण्यात आलेत राज्य निवडणूक आयोगाला की उद्धव ठाकरेंवर लवकरात लवकर कारवाई करा। एक पत्रकार परिषद त्यांना चांगलीच भोवताना दिसते, काय सांगाल? काय भोवत दिवस नाहीये, त्यांचा पराभव त्यांच्या नजरेस आलाय म्हणून पळवाटा शोधतायत आता ते। त्यांना महाराष्ट्रातला पराभव लक्ष देतोय सगळीकडे आणि मग काहीतरी काय पळवाट काढायची आहे, ती पळवाट काढण्याचा प्रयत्न आहे। मुळात माझं म्हणणं आहे, मग ध्यानस्थ बसते हा सुद्धा एक प्रभाव टाकण्याचा प्रयोग आहे। कोडप काढत असताना धार्मिक प्रचार करण्याचा तो प्रकार आहे, कॅमेरा लावून त्याच्यावर पण कारवाई पंतप्रधानांवर करा, पंतप्रधानांवर पहिली कारवाई करा, जय बजरंगबलीची कारवाई करा, अमित शहांवर करा, माननीय त्यांनी सुद्धा तिकडे अयोध्येला या म्हणून सांगितलं ना, त्यांच्यावर पण कारवाई करा, त्या कारवाई करा आणि मग आमच्याकडे बोला। स्वतःच ठेवायचं झाकून। हा जो उन्माद आलाय ना, ते गुलाम आहेत ते सगळे, हा उन्माद आहे, लक्षात घ्या। अंडरकरंट का अख्खा देश सांगतोय हे लोक पराभूत होणार आहेत आणि गुलाम सांगतायत ते लोक जिंकणार आहेत म्हणून, त्याच्यातून समजून ना, कळलं का? अख्खा देश सांगतोय ना हे पराभूत होणार आहेत म्हणून। प्रवीणजी काय बोलाल यावर? अख्खा देश सांगतोय असं सावंत साहेब म्हणतायत। जे काही वेगवेगळ्या प्रकारची एक्झिट पोल आली सगळ्या 7-8 एजन्सींचे, त्या सगळ्यात 350च्या वर जागा या ठिकाणी मोदी साहेबांना दाखवलेल्या आहेत आणि आता राहिलेत आजचा दिवस उद्याची रात्र ना, ते परवा कळेल देश काय सांगतोय ते। त्याच्यावर उन्माद बोलायचं आणि स्वतःची वक्तव्यच उन्मादासारखी त्या ठिकाणी असणं, ते मला वाटतं योग्य त्या ठिकाणी उन्माद नव्हता का? नाही, त्या संदर्भात मोदी साहेब जे बसले होते त्या संदर्भात मोदी साहेबांना नोटीस पाठवली, तुमच्या यातनं प्रचार काय होणार नाही याची काळजी घ्या म्हणून। त्यामुळे प्रचारासंदर्भात निवडणूक आयोगाने त्या ठिकाणी दखल घेतलेली आहे ना, त्याच्यावर पंतप्रधान तुमचे स्पीकर जे वागत होते ना त्याच्यावर कारवाई काय झाली विचारा ना निवडणूक आयोगाला, तक्रार आहे ना। स्वतः बोलायचं उन्माद गुलाम आहे तो निवडणूक आयोग सारखं, पंतप्रधानांना वाटेल ते बोलायचं, त्याला नम्रता बोलतात, त्याला विनम्रता बोलतात। पंतप्रधानांना एकेरी बोलायचं, शिव्या घालायच्या, हा उन्माद नाही, हे फार विनम्रता। माझ्या आयुष्यावर मी पंतप्रधान माझं सगळ्या बाईट काढा, बोलतात ना तुम्ही उद्धव साहेबांचा उल्लेख आता 2 मिनिटापूर्वी कसा केलाय तो बघा, 2 मिनिटापूर्वी केलाय बघा उल्लेख कसा केलाय तो। त्या आपल्यासारखा माणूस संयम सोडतो याचं मला आश्चर्य वाटतं, पण अरविंद सावंत साहेबांना मी पाहिलेलं आहे की एवढा संयम सोडत नाहीत कधी। लगेच प्रवीणजी, अरविंद सावंत यांनी फोन कट केलेला आहे, दोघांनी फोन कट केले, म्हणजे सुषमा अंधारे गेल्या मैदान सोडून, अरविंद सावंत गेले मैदान सोडून। त्याच्यामुळे उद्या काय निकाल येणार आहे ते त्याने आता स्वीकारलेलं दिसतंय। नक्कीच प्रवीण दरेकरजी, धन्यवाद, तुम्ही TV9शी बोललात त्यासाठी। तर मुंबईत संथ गतीने मतदान जे सुरू होतं त्यावर उद्धव ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेऊन आरोप केलेले आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राज्य निवडणूक आयोगाला आदेश देण्यात आलेले आहेत की उद्धव ठाकरेंवर आवश्यक ती कारवाई करा, असे आदेश जे आहेत ते केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेले आहेत। हे प्रकरण आता उद्धव ठाकरे यांना भोवण्याची शक्यता आहे। ठाकरेंच्या पत्रकार परिषदेची निवडणूक आयोगाकडून दखल घेण्यात आलेली आहे, आचारसंहितेचा भंग केला असं देखील म्हणण्यात आलेलं आहे। तर 20 मेला उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राज्य निवडणूक आयोगाला आदेश देण्यात आलेले आहेत। राज्य निवडणूक आयोगाने पाठवलेल्या अहवालानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाचे हे आदेश। 20 मेला मुंबईसह अनेक भागात संथ गतीने मतदान होत असल्याचा आरोप, त्यानंतर ठाकरेंची पत्रकार परिषद। उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेवर आक्षेप घेत आशिष शेलारांची राज्य निवडणूक आयोगात त्यांनी तक्रार केली। आशिष शेलारांच्या तक्रारीनंतर राज्य निवडणूक आयोगाकडून ठाकरेंच्या पत्रकार परिषदेची दखल घेतली गेली। राज्य निवडणूक आयोगाने ठाकरेंची पत्रकार परिषद तपासात अहवाल तयार केला। राज्य निवडणूक आयोगाने तयार केलेला अहवाल केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवला गेला।
आणि त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून हे आदेश देण्यात आलेले आहेत. ठाकरेंवर आवश्यक ती कारवाई करा असे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेले आहेत. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी अनेक आरोप केले होते. त्याचप्रमाणे निवडणूक आयोगावर देखील त्यांनी निशाणा साधला होता. याची तक्रार आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगात केली.